लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. निदा खानला आश्रय दिलेल्या घरावर महापालिकेची कारवाई. 2 मजली बांधकाम जमीनदोस्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई. AIMIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर. सविस्तर बातमी. नाशिक धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मोठी कारवाई करत 2 मजली घर जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नारेगाव परिसरात AIMIM पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या 2 मजली घरात निदा खान हिला लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप होता. नाशिक पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत निदा खानला ताब्यात घेतल्यानंतर महानगरपालिकेकडून संबंधित बांधकामाबाबत नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर आज सकाळी भारी पोलीस बंदोबस्तात महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई करत संपूर्ण 2 मजली बांधकाम पाडले. बुलडोझरच्या सहाय्याने करण्यात आलेल्या या कारवाई दरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली असून प्रशासनाच्या या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक धर्मांतरण प्रकरणात आधीच अनेक धक्कादायक खुलासे समोर येत असताना आता या कारवाईमुळे प्रकरण अधिक चर्चेत आले आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज, वृत्तसंकलन विभाग, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.